अनुभव सांगायचा म्हणजे असा की हे जे तारक मंत्राचा मी आता उल्लेख केला की नवीन रूपात आम्ही केलं, त्याचं खरं तर प्रवास सुरू झाला हा 1 ते 1.5 वर्ष आधीची गोष्ट आहे. अच्छा. आम्ही तेव्हा असं काही नव्हतं की काही नवीन चाल लावायची आहे किंवा काही करायचं असं काही म्हणत नव्हतं. बरोबर. तेव्हा जस्ट म्हणजे माझं या स्टुडिओचं इनॉग्रेशन होणार होतं जुलै महिन्यात 7 तारखेला 7 जुलैला इनॉग्रेशन होणार होतं. त्याच्या आधी आमचं एक रेकॉर्डिंग होतं, थोडंसं प्रायर बेसिसवरती असल्यामुळे अर्जंट असल्यामुळे ते लवकर केलं गेलं. आणि तेव्हा माझं असं होतं की म्हणजे ते रेकॉर्डिंग तर महत्त्वाचं आहे, पण मला एक स्वामींचं काहीतरी ह्या स्थानावरती सगळ्यात पहिले मला रेकॉर्ड करायचं ही माझी एक इच्छा फक्त मनात होती. पण थोडं त्या घाई गडबडीत म्हणा किंवा काही म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही सुरुवात त्या गोष्टीने करू शकलो नाही जे माझं मन होतं. पण इव्हेंच्युअली आमचं ते रेकॉर्डिंग झालं. त्याच्यानंतर मी जस्ट अशी इच्छा फक्त दादासमोर व्यक्त केली, श्रींदरासमोर, की माझी अशी इच्छा होती की म्हटलं आज पहिलाच दिवस आहे, पण पहिलंच रेकॉर्डिंग करतोय, तर काहीतरी एक स्वामींचं गाणं किंवा स्वामींचं एक काहीतरी 4 ओळी म्हटलं म्हणजे श्री स्वामी समर्थ जरी म्हटलं तरी चालेल, पण मला तेवढं रेकॉर्ड करायचं धून. हां, तर दादाही स्वामी भक्त आहे किंवा तेव्हा तिकडे हजर असणारे प्रत्येक जण सगळेच स्वामी भक्त होते आहेत म्हणजे. सो सगळेच अगदी उत्साहाने मला माझ्यावर सहभागी झाले. एकाने म्हटलं अरे करूयात, मग तू एकटा का, मग मी पण तबला वाजवतो. मग एकाने म्हटलं मी हार्मोनियमवरती साथ देतो. असं करून ते सगळ्यांनीच उचलून धरली ती गोष्ट. तो काळ गेला. आम्ही त्याच्यानंतर परत एकदा प्रयत्न केला, पण तेव्हाही पुन्हा तेच झालं की ते रेकॉर्ड केलं पण ते काही मनाला पटत नाही. म्हटलं अरे असं आहे, तारक मंत्राला मी एक नवीन चाल केली, अजून पूर्ण झालेली नाहीये, सुरुवातीचा एक अंतरा वगैरे झालाय, तर तू बघ तुला पण कशी वाटते. त्याने अजूनही 1-2 आमचे जे साथी आहेत साथीदार असतातच दरवेळी, त्यांना विचारलं की बाबा तुम्हाला कसं वाटतंय, काय वाटतं. म्हणजे दादा इथे येईपर्यंतही ते गाणं पूर्ण झालेलं नव्हतं. त्याला फक्त बेसिक जी चाल सुचली होती ती होती आणि आम्ही त्या प्रोसेसवरती सुरू केलं. म्हटलं बघूयात काय होतंय, कसं होतंय, स्वामींची इच्छा, आपण सुरू करूयात. त्यांना आवडलं, सगळं व्यवस्थित झालं अगदीच. आणि अवघ्या 1 ते 1.5 दिवसामध्ये ते गाणं तयार झालं. असं ते घडलं प्रोसेस. आणि मग नंतर तोही पुढचा अनुभवही तसाच आहे की असं काही ध्यानीमनी नव्हतं. आमचं फक्त एवढी इच्छा होती की अरे हे झालंय योगायोगाने आता, म्हटलं इकडे मठ आहे, आपण मठात जाऊन ते फक्त त्यांना विचारूया की तुम्ही इकडे प्ले करायला का. असं काही नाही की आम्हाला इकडे लॉन्च करायचंय किंवा काय असं. प्रकट दिनाच्या प्रकट दिनाच्या दिवशी फक्त तुम्ही ते लावाल का, म्हणजे लोक ऐकतील, स्वामींचरणी ते जाईल, असं होईल. तर त्या